हाय एव्हरीवन, वेलकम टू सरला आजीज किचन. आज मी दाखवणार आहे विदर्भ स्पेशल सांबार वडी किंवा कोथिंबीर वडी कशी बनवायची. हा सांबार मी काल रात्री छान धुवून वाळून घेतलेला होता आणि सकाळी तो मला माझ्या मुलांनी छान कात्रीने बारीक बारीक चिरून दिलेला आहे किंवा कापून दिलेला आहे, जेणेकरून त्याचा ओलसरपणा पूर्ण निघून जाईल आणि आपला मसाला छान मोकळा होईल. वडीच्या मसाल्यासाठी लागणारे साहित्य: आपल्याला लागणारे अर्धा वाटी शेंगदाणे, पाव वाटी खोबरा कीस, 2 चमचे तीळ. या तिन्ही साहित्याला मिक्सरमध्ये दरदरीत वाटून घ्या. हिरव्या वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसणाच्या कळ्या, 2 चमचे धने. मसाल्याच्या फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला लसूण, थोडासा कढीपत्ता, थोडे मोहरीचे दाणे आणि जिरे. आता सगळं साहित्य रेडी आहे. आपण घेऊया मसाला बनवायला. कढई चांगली तापून घ्या, त्यामध्ये 2 चमचे तेल घाला. त्यामध्ये आपले फोडणीचं साहित्य, त्याला छान गरम तेलामध्ये 1 ते 1.5 मिनटं परतून घ्या. 1 ते 1.5 मिनटं ते परतल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत थोडंसं हिंग. मी इथे एव्हरेस्टचं हिंग यूज केलेलं आहे, तुम्ही कुठलंही यूज करू शकता. याला परत आपण 1 ते 1.5 मिनटं फिरवून घेऊया. त्यामध्ये आपण तयार केलेले दोन्ही वाटण मिक्स करायचे आणि त्याला छान 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं. यानंतर आपण टाकणार शेंगदाणे आणि खोबऱ्या किसचं वाटण, चवीपुरतं मीठ. त्याला छान एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं. वाटण 2 मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहे बारीक चिरलेला आपला सांबार. तो छान त्या वाटणामध्ये मिक्स करा, परतून घ्या आणि 5 ते 7 मिनटं ते छान एकजीव होईपर्यंत शिजू द्या. याला जास्त वेळ लागत नाही, 5 ते 7 मिनटं पुरेसे आहेत. ही सांबार वडी हिवाळ्यात खायला खूप छान वाटते, कारण सांबार खूप छान फ्रेश येतो मार्केटमध्ये, खूप चांगला सुगंध असतो. हा जो आम्ही आणलेला आहे हा आमच्या शेतातला आहे. यामध्ये आता आपण अर्ध लिंबू पिळून घेऊया आणि चवीपुरती थोडीशी साखर घालूया. याला झाकून आता आपण 5 ते 7 मिनटं मध्यम आचेवर होऊ देऊया. मी पाती बनवायसाठी इथे 1 वाटी कणिक घेतली आहे, अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये ओवा घातला, थोडं मीठ आहे. यामध्ये आपण आता थोडं तेल घालूया. कच्चं तेल घातलं तरी चालेल किंवा जर तुम्हाला गरम करून टाकायचं आहे तेही चालेल. यामध्ये आपण थोडीशी हळद आणि थोडंसं तिखट पण ॲड करूया. त्यानंतर याला छान पाण्याने मळून घेऊया. जसं आपण पुरीसाठी मळतो तसंच मळायचं आहे. खूप सॉफ्ट नाही आणि खूप हार्ड पण नाही. छान मळल्यानंतर याला रेस्ट करायला ठेवूया. एवढ्या कणकीच्या 10 ते 12 वड्या तर बनूनच जातील. तुम्हाला जर अजून खुसखुशीत हवी असेल थोडासा रवा तुम्ही ॲड करू शकता. 5 ते 7 मिनटं झालेले आहे. आता आपण बघूया आपला मसाला शिजलेला कसा आहे. छान सुगंध येतो आहे, पूर्ण किचनमध्ये सुगंध पसरलेला आहे. आजची वडी खूप मस्त बनणार. आमच्या किचनच्या गॅलरीमध्ये खूप छान ऊन येते थंडीची, तर आज आम्ही तिथेच स्टफिंग करणार. लाइटिंग पण छान आहे. इथे छान छोट्या छोट्या पुरीच्या साईजच्या पात्या आपण लाटून घेणार. माझी सून लाटत आहे आणि मी तिला भरायला मदत करत आहे. यामध्ये आता आपण 2 चमचे सारण भरून घेऊया आणि पातीला आजूबाजूने पाणी लावून त्याला चिटकायला मदत होईल आणि मग त्याला फोल्ड करून घेऊया चारी बाजूनी. ते पॉकेट तयार होईल, त्याचं थोडंसं घट्ट प्रेस करायचं, जेणेकरून जर तुम्हाला तळायचं असेल तर ते फुटणार नाही. त्याला थोडं प्रेस करून घ्या. अवघ्या 5 ते 7 मिनटात पूर्ण सांबार वड्यांची फिलिंग भरून झालेली होती. बघा किती छान दिसत आहे. माझा मुलगा जरा जास्तच हेल्थ कॉन्शियस झाला आहे, तर आम्ही आता या वड्या एअर फ्रायरमध्ये बनवणार. वड्या आता लेअर केलेल्या आहे. त्याला चांगला रंग यावा, थोडा खुसखुशीत व्हावा, त्यामुळे आपण त्याच्यावर थोडं ऑइल ब्रश करत आहोत.
ऑइल ब्रश करून झाल्यानंतर ते आपण एअर फ्रायरमध्ये ठेवणार आहे 10 मिनटासाठी एका साईडला आणि नंतर तुम्ही पलटून परत 5 ते 10 मिनटासाठी ठेवू शकता. 5 मिनटं पण इनफ आहेत. ऑइल ब्रश केल्याने वड्या चांगल्या खुसखुशीत होतात आणि छान कलरही येतो. 10 मिनटानंतर आम्ही त्याला ओपन केलं आणि बघा किती सुंदर आणि किती पटकन बनले आहे या सांबार वड्या. याला तुम्ही दह्याच्या कढीसोबत सर्व करू शकता.